आपल्या पत्नीवर आपल्यासारखं कोणी वेड्यासारखं प्रेम करतं आहे हे बघून त्या चांकाची आगाग होत होती. काळीज जळत होतं. सारखं पॉझिटिव्हपणे बोलत होतं, शी इज माईन. ती फक्त माझी आहे आणि फक्त माझीच राहणार. अक्षरशः रडवेला झाला होता देवाय विरजाला गमावण्याच्या भीतीने. वेड्यासारखं भरकटत जेटकडे परत वळत जाणार तेवढ्यातच पाठीमागून हलकासा एक थरथरत नाजूकसा आवाज कानी पडला. देव. आणि त्याचं विश्वास थांबून गेलं. क्षणभराने परत तोच आवाज आला. देव, देव तू आहेस का रे? तोच थरथरणारा नाजूकसा रेशमी आवाज. तीच तिची प्रेमाची साथ. तीच होती त्याची लाडकी जान. जागीच थिजलेला तो हळूहळू मागे वळला. डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहत होत्या, पण त्या पाण्याच्या पडद्याच्या पलीकडे ती मात्र कुठेच दिसत नव्हती. सैरभैर झाला तो तिला शोधण्यासाठी. कुठे आहेत जान म्हणत त्याने शेवटी आपले भरलेले डोळे गच्च मिटले आणि मनाच्या त्या साऱ्या विश्वात तिला शोधायचा प्रयत्न केला. क्षणात सगळी अंतरे मिटली. सगळे दुरावे दूर झाले. सगळ्या डोंगर दऱ्या पार करून तो तिच्या दरवाजापर्यंत पोहोचलाच. तिथेच तर ती उभी होती, बंद दारावर डोकं ठेवून रडत. जान. त्याने हळूवार साद घातली. थरथरली ती त्याच्या आवाजाने. विश्वास नव्हता अजून स्वतःच्या फुटक्या नशिबावर की खरंच ती परत कधी त्याला पाहू शकेल. परत तिने हलके हलके हुंदके देत बंद दाराकडे बघत विचारलं, देव तू आहेस का रे? तिचा आवाज ऐकताच परत तो थरथरला आणि रडत बोलला, हो हो मीच तुझाच देव आहे. आलोय ग परत तुझ्याकडे. पिल्लू बघायचं ग तुला. दार उघड ना. विरजाने धडधडत्या अंतकरणाने दार उघडलं तर समोर देवायच होता. तिचा देव, तिचा प्राणदेव, तिचा श्वासदेव. कितीक जन्मानंतर भेटत होते ते दोघे वेडे जीव. विरजा पटकन त्याच्या मिठीत शिरली आणि हुंदके देऊन देऊन रडू लागली. मला नाही जायचं होतं तुझ्यापासून दूर, तरीही नशीब घेऊन आलं. प्लीज मला घेऊन जा तुझ्याबरोबर. मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. खूप वेळ ती रडत होती देवाच्या मिठीत आणि तो धाय मोकलून कोसळत होता तिच्या स्पर्शात. थोड्या वेळाने विरजाने डोळे उघडून बघितलं तर नुसती हवा होती आजूबाजूला. तिचा देव तर कुठेच नव्हता. आज पण भासच झाला तो आलाच नाही तिला घ्यायला. दुःखी मनाने रडत ती खाली बसूनच गेली. पण तेवढ्यात देवाचा आवाज तिच्या कानात घुमला, आलोय ग, खराखुरा आलोय तुला घ्यायला. तुझा देव आलाय ग राणी. बाल्कनीत ये ना, मी आहे इथे बाहेरच. विरजा तशीच धड पडत दरवाजाला पकडत उठली आणि बाजूच्या सामानाचा आधार घेत घेत काहीशी लंगडत बाल्कनीत पोहोचली. प्रचंड थंड हवेचा झोताने क्षणभर गोठून गेली तिची काया. पण तरीही देवायला पाहण्यासाठी आसुसलेली तिची नजर भिरभिरत दऱ्याखोऱ्यातून फिरत जंगलाच्या मधल्या पठारावर येऊन स्थिरावली. तिथेच तर उभा होता तो, एखाद्या लहान मुलासारखं जोरजोरात हात हलवत तिला आपल्याकडे बघायला सांगत होता. खूप दूर होता तो, पण मनाने खूपच जवळ. एवढ्या लांबूनही त्याचं अस्तित्व तिला जाणवत होतं. एकमेकांकडे तसेच बघत दोघांमधली सारी अंतरे पार करत ते दोघे परत एकमेकांच्या जवळ मानसिकरित्या आले. देवाय काळजीने, जेवलीस का ग? काही खाल्लंस का? विरजा हुंदके देत रडत रडत. तू ये ना देव इथे जवळ माझ्या, तू भरव ना. देवाय भाऊक होऊन, ए पिल्लू असं नाही करायचं असतं. बाळ आहे ना आपलं आतमध्ये, त्याला असं त्रास द्यायचं नसतं. आधीच खूप भोगलंय ग त्याने आपल्यामुळे. त्याला अजून त्रास नको ना बच्चा. तुझीही तब्येत खराब होऊन जाईल ना. असं करायचं नसतं ना वेडा. आपलं पिल्लू आहे पोटात तुझ्या, मग त्याचीही काळजी घेतलीच पाहिजे ना आपण. प्लीज जान जेवून घे, काहीतरी खाऊन घे. स्वतःसाठी, आपल्या बाळासाठी, माझ्यासाठी. तुला परत काही झालं तर नाही सहन करू शकणार मी. विरजा रडत, मला नाही राहायचं देव, मला तुझ्याकडे यायचंय. तुझ्या मिठीत, एकदम खरंखुरं तुझ्या मिठीत. घेऊन जा ना मला एकदाच. देवाय, फक्त एक दिवसाचा दुरावा पिल्लू, मग पोचतोयच ना तुझ्याकडे. खरं तर इतकाही उशीर करायचा नव्हता ना बाळा. सहजपणे तुझ्यापर्यंत पोहोचू शकलो असतो. पण काही लोकांना धडा शिकवणं, त्यांचा अंतिम नाश करणं खूप गरजेचं बनलं आहे. त्या राजने तुझ्यावर, माझ्या पत्नीवर वाईट नजर टाकली आहे. असं कसं हलक्यात सोडू त्याला? त्याला तर देवाय ठाकूर असा धडा शिकवेल की परत कधीच कुठलाच सीतेचं हरण होणार नाही. परत कधीच दुसऱ्याच्या पत्नीवर वाईट नजर टाकली जाणार नाही. जाळून टाकीन मी त्याला उभा आणि आडवा.
देवाच्या त्या भयंकर रौद्र रूपाने विरजा हादरून गेली. बराच वेळ झाला तरी विरजाचा आवाज न आल्याने देवाई पण आपल्या रागातून जरा भानावर आला आणि एकदम हळूवार आवाजात विरजाला समजावू लागला. ए पिल्लू, तू काळजी करू नकोस ना बाळा, मी आहे ना, मी नीट करेल सर्व. यू जस्ट डोंट टेक एनी टेन्शन. मी आहे इथे सगळं सांभाळायला समर्थ. मी तुला आणि आपल्या बाळाला दोघांना सुखरूप काढेन तिथून. विरजा हतबल होऊन रडत, खूप मेलेत माझ्यासाठी देव, खूप, प्लीज अजून नको. कृपा करून हा विनाश थांबव. अजून मृत्यू नको माझ्यामुळे. मी थकली आहे, खूप खूप थकली आहे या मृत्यूच्या ओझ्याखाली. आता नाही सहन होत रे हे सगळं. प्लीज हे सगळं थांबवा तुम्ही. विरजा हात जोडत रडत बोलली. देवाय भाऊक होत. फक्त एक दिवस, फक्त एक दिवस, फक्त एकच अंतिम युद्ध जान, मग परत कधीच नाही. मला तुला परत मिळवण्यासाठी हा शेवटचा संघर्ष करावाच लागेल. पण एकदा तुला मिळवलं तर हा देवाई ठाकूर परत कधीच शस्त्र उचलणार नाही. हा शब्द आहे माझा तुला. विरजा निराश होत. म्हणजे हे युद्ध खेळलं जाणार शेवटी. देवाय, हो, उद्या रात्रीची वाट बघ, मी तुला घ्यायला नक्कीच येईल. वाट बघशील ना. तिने रडत होकारार्थी मान हलवली आणि दोघांनी डोळे उघडले. तसे ते दोघे मनाने परत वेगळे झाले. परत विश्वाची सगळी अंतरे त्या दोघात पसरली. तो एका टोकावर आणि ती दुसऱ्या टोकावर. एखाद्या अल्लड कॉलेज कुमाराप्रमाणे त्याने आपल्या हृदयाशी दोन्ही हातांनी मिळून हृदय बनवलं आणि तिच्याकडे बघत बोलला. विरजा जोशी, आय विल ऑलवेज लव्ह यू, ऑलवेज अँड फॉरएव्हर, माय जान. त्याच्या त्या निरागस प्रेमावर विरजाई खुदकन हसली. दुःख, अतीव प्रेम, वेदना, विरह सगळंच तर होतं त्या हसूत. आणि त्यांच्या त्या भेटीत तिने हात हृदयाशी नेले आणि हार्टशेप बनवलं आणि हळूच बोलली, आय विल ऑल्सो ऑलवेज लव्ह यू मिस्टर देवाई कार्तिक ठाकूर, ऑलवेज अँड फॉरएव्हर. विरजा भरल्या डोळ्यांनी तिच्या त्या वेड्या देवाईकडे बघत मनात बोलते, आणि जग मला विचारतं की मी का ह्या राक्षसावर एवढं प्रेम करते. संपूर्ण जगात ह्याच्या एवढं प्रेम करणारं कोणी दुसरं असेल तर दाखवून द्यावं जगाने मला. तो फक्त माझ्याकडेच आहे. वाईट चांगला कसा का असेना, हा वेडा रांजा फक्त माझाच आहे. वेड्या विरजाचा वेडा देव. देव विरजा, ऑलवेज अँड फॉरएव्हर. स्थळ राजाची स्टडी रूम. वेळ मध्यरात्रीची. देवाईला आपल्या सगळ्या सैन्यासकट आपल्या दारात उभं ठाकलेलं बघून नाही म्हटलं तरी राज आतमधून थोडा दबावाखाली आला होता. थोडा काय, उलटा जास्तच. देवाई कार्तिक ठाकूरचं ते विराट रूप, त्याचं ते भयभीत करून टाकणारं अस्तित्व अजूनही इतक्या लांबूनही देवाईच्या अंतरंगात पेटलेल्या त्या सुडाच्या आगीची झळ राजला लागत होती. चालता बोलता ज्वालामुखीच होता तो. कोणी इतकं भयंकर, क्रूर आणि वेड्यासारखं प्रेम करणारं एकाच वेळी कसं असू शकतं, हाच प्रश्न राजला पडला होता. देवाईचं हेच वेडं प्रेम त्याला अजून भयानक आणि धोकादायक बनवत होतं. एक वेळ नुसता क्रूर किंवा सैतान असता चालला असता, पण त्या क्रूरतेत विरजाच्या वेड्या प्रेमाची भर पडली होती आणि त्या प्रेमासाठी सगळ्या जगाला संपवायला चाललेला हा राक्षस आता कोणालाच ऐकणार नव्हता. कधी कुठलं विकृत पाऊल उचलेल माहीत नव्हतं. ही हॅज बिकॉम सो अनप्रेडिक्टेबल, सो डेंजरस की विचार करूनही आत्मा कापला जात होता. प्रेम आणि सुडाच्या ह्या खेळात आता सगळंच अनिश्चित होतं. वरतून त्याचं अजस्र सैन्य, त्यांच्या त्या अत्याधुनिक गाड्या आणि शस्त्र. राजला तर आश्चर्य वाटलं असतं जर देवाईने भामरागडवर फोडायला बॉम्ब आणले नसते त्याच्याबरोबर. राज स्क्रीनवर दिसत असलेल्या त्या देवाईच्या थाप्यावरून सेरभेर नजर फिरवत शोधत होता त्या दारुगोळ्याला. इथेच कुठेतरी लपून ठेवलं असेल त्याने भामरागडच्या मृत्यूचं सामान. देवाई जर स्वतः इतकं अजस्र आकाराचं जेट वापरत असेल तर ती घिरट्या घालणारी चॉपर्स भामरागडच्या धर्तीवर उतरण्यास त्याला कितीसा वेळ लागणार होता. पहिल्यांदाच राजला हे युद्ध केवळ आता जमिनीवर नाही तर आकाशातही थेंबण माजवणार हे कळून चुकलं होतं. सगळंच त्याच्या अपेक्षेपेक्षाही बाहेर होत चाललं होतं. देवाई कार्तिक ठाकूरबद्दल त्याचे सगळेच आडाखे चुकत होते. त्यामुळे राजची आतमधून भयंकर चिडचिड होत होती. कुठे मेला हा हरामखोर सर्जेराव, राजने संतापाने स्वतःलाच विचारले. गेल्या वेळी तर भले ताव मारत होत सांगून गेला की देवाई ठाकूरला मृत्यूच्या सदनी पाठवण्यास हम आपके साथ है, मग आता कुठे गेला हा.
एवढा हा अख्खाच्या अख्खा ठाकूर त्याच्या सगळ्या सैन्यासकट भामरागडच्या दारात पोहोचला तरी ह्या हरामखोराचा पत्ता नाही. राज रागाने नुसता फुटत होता. त्या सर्जेरावाला मनातल्या मनात शिव्या घालतच राजने मुख्यमंत्री सर्जेरावांना फोन केला. राज फोनवर जवळजवळ किंचाळतच बोलला, कुठे आहात तुम्ही? सर्जेराव शांतपणे राजला त्या ठाकूरच्या पाठीमागेच. काही न कळून राजने विचारलं, म्हणजे? सर्जेराव, गेल्या काही दिवसापासून आम्ही तुमच्या आसपासच्या गावातच दबा धरून बसलो आहोत गुप्तपणे, आमच्या माणसांची शस्त्राची जमवाजमव करत. छोट्या तुकड्याने आमची माणसं देशाच्या कानाकोपऱ्यातून आम्हाला येऊन मिळत आहे. एकदम मोठी हालचाल आम्ही करू शकत नाही, कारण देवाच्या इंटेलिजन्स आणि सिक्युरिटी टीम्सच्या नजरा सगळीकडे पसरल्या आहेत. त्याने केवळ भामरागडमध्येच नाही तर पूर्ण देशात विदेशात सगळीकडेच आपली पूर्ण ताकद रस्त्यावर उतरवली आहे. जराशी चुकीची हालचाल आणि सगळा खेळ खतम. कुठल्या रस्त्यावर मेलेला पडलेला दिसेल कळणार नाही तुम्हाला. अजिबात हालचाल करता येत नाही. जवळजवळ सगळा देशच नजरकैद येत आहे. राजकारणी, मोठे उद्योगपती, मीडिया, मोठे गुंड, डॉन, क्रिमिनल सगळेच. जराशी त्याच्या विरुद्ध हालचालीचा त्याला सुगावा लागला तर तुमच्या फोटोभोवती हार चढला समजा. मी स्वतः माझ्या पुतण्याचं आधीच झालेलं लग्न परत करून त्या लग्नातून पळून इथे आलोय. हा ठाकूर इतका पॉवरफुल असेल असं मलाही वाटलं नव्हतं कधीच. मी तर अजूनपर्यंत त्याला लोकल लेवलवरच धरत होतो, पण साला हा तर सगळ्या जगाचा बाप निघाला. कपाळावरचा घाम पुसत सर्जेराव बोलले. त्या सैतानाचं भीतीदायक रूप राजने बघितलं होतं आणि त्या 7 जणी, त्यांचा तो युद्धाचा हुंकार. राजने चिंतेने सर्जेरावांना विचारलं, मग हा सैतान खरा कधीच मारला जाणार नाही का? आपल्या डोळ्यातले दुष्ट भाव जागवत सर्जेराव बोलले, असं कसं मरणार नाही? मरेल, नक्कीच मरेल. ह्या राक्षसाचा अंत आता लवकरच जवळ आला आहे. राज, पण तो कसा काय? तुम्ही तिथे लांब आहात आणि आम्ही इथे अडकलेलो. सर्जेराव, तो जसा भामरागडच्या दिशेने प्रयाण करणार तसा आम्ही पण त्यांच्या पाठीमागून येऊ, त्याला खिंडीतच गाठून त्याचं एन्काउंटर करू. आमची सगळी तयारी झाली आहे. सगळी माणसं, सगळं शस्त्र तयार आहेत. माझ्याबरोबरचा एक माणूस देवायचं रक्त पिण्यास उत्सुक आहे. साल्याने शत्रूच इतके पैदा करून ठेवले आहे. इतक्या लोकांना छळलंय की आता कोणीही मागे हटणार नाही. त्या ठाकूरच्या मोतीने सगळे शांत बसतील. तो ठाकूर तर ह्यावेळी मरणारच. वरतून त्याचं ते खास सैन्य, ज्याच्या जीवावर तो एवढा उडतोय, ते नामशेष होणार. पुढून तुमचा वार तर पाठीमागून आमचा. ही विल बी डेड फॉर वन्स फॉर ऑल. तो खत्म, त्याचं ते सैन्य खतम, त्याचं ते दुष्ट साम्राज्य खतम, त्याची ती दहशत खतम. देवाय ठाकूर मरणारच. तुम्ही फक्त माझ्या पुढच्या सूचनेची वाट बघा. हल्ला एकदमच करायचा. वाचायची त्याला एकही संधी मिळाली नाही पाहिजे. ठेवतो फोन. सर्जेरावांनी फोन ठेवून दिला आणि राज आपल्या गवाक्षातून दूर त्या जंगलाच्या पठारावर उभ्या असलेल्या देवाच्या सैन्याकडे बघत होता. दूरपर्यंत छोटे दिवे टिमटिमत होते. शेकडो तंबू उभारले जात होते. कोणी आपल्या गाड्यांमध्ये झोपत होतं. आजची एक शेवटची रात्र, विनाशाच्या आधीची. शेवटचे मोजके क्षण उदार विश्रांतीचे. मग पूर्ण ताकदीने उसळणार होता तो. त्याने एक नजर आपल्या भामरागडवर टाकली. म्हातारे कोतारे, लहान मुलं सगळे जागे होते. कोणी दाराच्या फटीतून बघत होते तर कोणी किलकिल्या खिडक्यातून. राजची सगळी माणसं वेशीच्या चौबाजूनी शस्त्र घेऊन सज्ज होती कुठल्याही वारासाठी. आणि ह्या सगळ्यांची झोप उडून तो क्रूरकर्मा सैतान, तो मात्र आज शांत झोपणार होता. त्याची बायको जी त्याला बघायला भेटली होती. राजच्या अंगाचा नुसता भडका उडत होता. त्याने रागाने बाजूची पितळीची फुलदाणी उचलली आणि समोरच्या काचेवर आदळली. खिडकीच्या त्या खळकन तुटलेल्या काचात त्याला विरजाचा चेहरा दिसला आणि तो दचकला. झटकन मागे वळून त्याने पाहिलं. विरजा? अवघडलेल्या ओठातून कसेबसे शब्द बाहेर पडले. विरजा तिथेच दारापाशी थरथर कापत राज आणि सर्जेरावांचं संभाषण ऐकत होती. तिला दुसऱ्या बाजूला असणाऱ्या सर्जेरावांचं बोलणं ऐकू आलं नाही, पण राजच्या बोलण्यावरून एवढं तर कळलं होतं की राज देवाईला जीवे मारायचा प्लॅन करत होता. त्यात खरं तर एवढं आश्चर्याची गोष्टच नव्हती, कारण ते दोघे एकमेकांचे कट्टर शत्रू होते. तरी ती गोष्ट विरजाला खूप लागून गेली. विरजा हळू पुटपुटत,
एन्काउंटर, माझ्या देवाचा एन्काउंटर. राजवीरजा समोर उघड झालेल्या ह्या गोष्टींनी खूप विचलित झाला होता. त्याला विरजासमोर ही गोष्ट, आपलं हे सगळं रूप तिच्यासमोर आलेलं अजिबात नको होतं. पण ते शेवटी झालंच. राज चाचरत, ते मी विरजा, तुम्ही खरंच माझ्या देवायला मारणार का? माझा देव आहे. राजचं काहीच कळवळलं. राज कठोर स्वरात, तो भामरागडचा दोषी आहे विरजा. माझ्या परिवाराचा गुन्हेगार आहे. त्याला त्याच्या निर्गुण पापांची शिक्षा मिळणारच. त्याचा अंत मी माझ्या हाताने करणारच. विरजा अडखळत कशीबशी पुटपुटली. आणि तुमच्या भावाच्या डॅनी राठोडच्या निर्गुण हत्येला देवाय नाही तर मीच जबाबदार असेल तर? तशी राजच्या पायाखालची जमीनच सरकली. तो अविश्वासाने विरजाकडे बघू लागला. विरजा, हो, तो माझ्यामुळे मेला आणि बाकीचे लोकही. त्या सगळ्यांच्या मृत्यूचं खरं कारण मी आहे. मी विरजा जोशी. यस, आय किलेड डॅनी राठोड. तसे दरवाजाच्या पलीकडे उभे असलेले राणासाई थिजून गेले. विरजाच्या त्या शब्दांनी राजचं सारं विश्वास हादरून गेलं होतं. जिच्यावर एवढा जीव ओतला तीच त्याच्या भावाच्या निर्गुण हत्येची दोषी? राजचा आत्मा, शरीर सगळंच थरथर कापत होतं. त्या भयंकर गोष्टीच्या कल्पनेने सुद्धा तो अजूनही तिच्याकडेच बघत होता. अजूनही तिच्यावर विश्वास नव्हता. अजूनही तिच्या तोंडातून पडलेलं ते भयान सत्य खोटंच वाटत होतं त्याला. राज मनात, मी जिच्यावर प्रेम केलं ती एवढी क्रूर असूच शकत नाही. मी मानणारच नाही. स्वतःच्या विस्पारलेल्या डोळ्यांनी तिला बघत स्वतःशीच वारंवार नकारार्थी मान हलवत पुटपुटत होता. नाही नाही, हे शक्य नाही, कदापि शक्य नाही. खोटं बोलतेस तू विरजा, साफ खोटं बोलतेस तू. माझ्या भावाला तू मारूच शकत नाही. तू त्याच्या हत्येला जबाबदार असूच शकत नाही. तू त्यालाच काय तर ह्या जगातील कोणालाही कणभरसुद्धा त्रास देऊ शकत नाही. एवढी हृदयाने चांगली आहेस की शत्रूलाही माया लावशील. तू हे फक्त ना फक्त त्या देवाई ठाकूरचा जीव वाचवण्यासाठी बोलते. विरजाच्या दोन्ही दंडांना पकडत तिला गदागदा हलवत राज तिला सारखाच विचारत होता. सांग, खरं सांग, खोटं बोलतेस ना तू? हे सगळं खोटं आहे, साफ खोटं आहे. तो माझा बलात्कार करणार होता, सामूहिक बलात्कार, विरजा बोलली आणि तिच्या त्या शब्दांनी राज जागीच गोठून गेला. श्वास जणू शत्रू वाटायला लागले होते त्याला. विरजाचा दंड सोडून तो 10 पावले मागेच कोसळला. विरजा, धवन, सामूहिक बलात्कार? त्याच्या पायाखालची जमीनच जशी निसटून गेली होती अजून एका नवीन धक्क्याने. सगळ्या दिशा आकाश पातळ आपल्या भोवती गरगर फिरतय असं राजला वाटू लागलं. विरजा मात्र बोलतच जात होती आणि राजच्या आपल्या भावाबद्दलच्या सगळ्या चांगल्या समजुती, प्रेम धडाधड कोसळून मातीत मिळत होतं. विरजा, बलात्कार माझा करायचा होता पण झाला दुर्दैवाने देवाची लहान बहीण किंजलचा. तिच्याच खास मित्रांकडून, तो पण अतिशय निर्गुणपणे, सारखा सतत तिच्या शरीराच्या चिंधड्या होईपर्यंत. त्यानंतर 31 डिसेंबरला जन्नतमध्ये घडलेल्या त्या काळरात्रीचं क्रूर आणि तेवढंच घाण सत्य तिने राजला सांगितलं की कसं करणच्या निमित्ताने तिला फसून जन्नतमध्ये बोलावण्यात आलं. मग कसं विरजाला वाचवायला करणने धवनसकट सगळ्यांच्याच ड्रिंक्समध्ये ते जालिम ड्रग्स मिसळलं आणि त्यापुढे घडलेलं ते सगळं क्रूर आणि गलिच्छ नाट्य. प्लॅन तर होता किंजलचा, पण त्याला नकळतपणे एक्झिक्यूट केला होता करण आणि विरजाने स्वतःचा जीव वाचवण्यासाठी, जो किंजल आणि तिच्या मित्रांवरच उलटला गेला. त्यानंतर किंजलचा तो भयानक मृत्यू. देवाईने आपल्या बहिणीच्या अब्रूसाठी शहराच्या रस्त्यांवर रचलेला तो रक्ततांडव, घडवलेले ते सगळे मृत्यू, अगदी सगळं काही विरजाने सांगितलं. विरजाने आपल्या भावाच्या आयुष्यात घडलेलं हे क्रूर व घृणित सत्य ऐकताना राज क्षणोक्षणी आतमधून हादरत होता. त्याला सांभाळायलाही वेळ मिळत नव्हता. तिथे दरवाजापाठी उभे असलेल्या राणासांची ही तीच अवस्था होती. राणासा मनात, एवढं खूप काही दडलंय माझ्या मुलाच्या मृत्यूमागे. राणासाचा हात पटकन आपल्या समशिरीवर आला, पण त्यांच्या पाठीमागे उभ्या असलेल्या मधुताईने पटकन त्यावर हात ठेवला आणि हळूच कुजबुजली. मधुताई, अजून आली नाही ती वेळ. इथे विरजा राजशी बोलत होती. तुमच्या भावाला ड्रग्स करणने दिले होते, केवळ मला त्यांच्या तावडीतून सोडवण्यासाठी. देवाईने तर फक्त आपल्या बहिणीवर झालेल्या क्रूर अत्याचारांचा बदला घेतला सगळ्यांकडून.
हे सगळं घडलं केवळ मला धडा शिकवण्यासाठी. मी जर किंजलच्या वाटेत आली नसती तर कदाचित करणने ड्रग्ज मिसळले गेले नसते, तर कदाचित किंजलला तेव्हाच वाचवता आलं असतं, तर कदाचित धवल या सगळ्यात सामील झाला नसता, तर कदाचित राज, विरजा, रानासा सगळेच सुन्न होते. राजला तर काय बोलावं सुचत नव्हतं. तो खरंच आतमधून कोसळून गेला होता. त्याला खरंच वाटत नव्हतं की त्याचा इतका गोड आणि नटखट भाऊ ह्या असल्या कुठल्या घृणित षडयंत्राचा भाग असू शकतो. थोडासा बेजबाबदार, थोडासा वाया गेलेला जरूर होता. कमी वयातच इतक्या मोठ्या संपत्ती, मान, पिढीजात अधिकाराचा मालक बनल्यामुळे माजलेल्या श्रीमंतीची गुरमी तर होतीच, पण कोणाचा बलात्कार, तो पण इतक्या घृणित पद्धतीने. राज मनात, नाही नाही, धवन असा करू शकतच नाही, ते पण विरजासारख्या मुलीवर. नाही, हे शक्य नाही. राज विरजाला, माझा धवन असा करू शकतच नाही. अरे, त्याच्याकडे इतकी संपत्ती होती की तो 10-12 मुली सहज आपल्या बाजूला ठेवू शकला असता आणि आमच्या घरात कोणी त्याला अडवलंही नसतं. अंगी उपवस्त्र बाळगण्याची आमच्या घराण्यात आधीपासूनच रिवाज आहे आणि हे त्यालाही माहीत होतं. म्हणूनच तो हे असं पाशवी सुख मिळवण्यासाठी हे असं घाणेरडं पाऊल उचलणारच नाही. कितीही बिघडला असला तरी तो कधी क्रूर नव्हताच. आतमधून थोडासा उलट भित्राच होता. आणि खरं सत्य तेच होतं. किंजल आणि त्या एलाइट क्लबचा मेंबर बनून राहण्याच्या नादात तो बऱ्याच अशा चुकीच्या गोष्टी करत गेला ज्या त्याला मुळात कधी पटल्याच नाहीत. अखेर यारी दोस्तीमध्ये क्रूरपणे मारला गेला तो. विरजाच्या तोंडातून हलकंच उत्तर निघालं, किंजल, तीच तर होती ना ह्या सगळ्यांची मास्टर माइंड, त्या एलाइट क्लबची लीडर. तिला कितीसं अवघड होतं धवनसारख्या मुलाला आपल्या तालावर नाचवणं. विरजा मनात धाय मोकलून रडू लागली. का केलंस किंजल असं? माझ्याशी शत्रुत्व होतं तर मलाच मारून टाकायचं होतं ना, आणि हिशोब तिथेच संपवायचा होता. पण तू मांडलेला खेळ, तू रचलेलं ते काळ रात्रीचं षडयंत्राचे पडसाद अजूनही चालूच आहेत आणि माहीत नाही अजून किती लोक मारली जातील ह्यात. विरजा दोन्ही हात तोंडावर घेऊन जोरात रडू लागली. कितीही केलं तर त्या सगळ्यांच्या मुळाशी विरजाचं असणंच येत होतं. ती रडत रडत राजला बोलली, हे षडयंत्राचं मुख्य कारण मीच होते. जर मीच नसती तर हे सगळं झालंच नसतं ना. करणने मला वाचवण्यासाठी त्या सगळ्यांच्या ड्रिंक्समध्ये ड्रग्ज मिसळले नसते आणि धवलही देवाईकडून मारला गेला नसता. विरजा हात जोडत राजला, यात देवाईचा काही दोष नव्हता. तो फक्त पेटलेला होता आपल्या बहिणीच्या अपमानाने. हे होत असलेलं युद्ध चुकीचं आहे. आधीही केवळ मला धडा शिकवण्याच्या किंजलचा क्रूर हट्टापायी अनेक माणसं विनाकारण मारली गेली. आताही तुमच्या त्या दोषी भावाच्या हत्येचा सूड घेण्याच्या तुमच्या चुकीच्या हट्टापायी अनेक निरपराध मारले जातील. थांबवा हे सगळं. ह्या सगळ्या दुष्टचक्राची सुरुवात माझ्यापासून झाली आहे. माझा अंत करूनच हे सगळं थांबवा. राज मनात, विरजावर अत्याचार करवणारी किंजल ठाकूर, ड्रग्ज मिसळणारा करण आणि सगळ्यांना ठार मारणारा देवाई ठाकूर, बाकीचे सगळे तर या खेळात मोहरे होते. षडयंत्र रचणारे ठाकूर, घडवणारे ठाकूर, मरणारे फक्त बाकी. राज, करण मेला, धवन मेला, विरजाची इतकी वाईट अवस्था झाली, मग किंजल का जिवंत? तिला का वाचवलं? त्या घृणित गुन्ह्याची सगळ्यात मोठी गुन्हेगार तर तीच होती ना. तिच्यामुळेच झालं ना सगळं. मग तिला तितकीच कठोर शिक्षा का नाही? राज, तू सांग ना, किती ठाकूर मारले गेले आजपर्यंत? विरजाला सांगायचं म्हटलं तरी सांगता येणार नव्हतं. ह्या प्लॅनसाठी किंजलने सगळ्यांना भरीस पाडलं असेल माहीत होतं तिला. किंजल ठाकूर उर्फ प्रिन्सेसला नाही बोलण्याची हिंमत अख्ख्या कॉलेजमध्ये कोणात होती? खरंच तर बोलत होता राज. ठाकूरांच्या खेळात आजपर्यंत नेहमी बाकीचेच मारले गेले होते. धवन किंवा बाकीचे ते कोणीच ड्रिंक्स आणि ड्रगच्या नादात शुद्धीवर नव्हते. करायचं म्हटलं तरी स्वतःला कंट्रोल करू शकत नव्हते. विरजाचे ते अपराधी होते, पण तो प्लॅन रचणारी पण किंजलच होती आणि ती जिवंत होती. राज विरजाला, तुला वाटतंय मी धवनची बाजू घेतोय, त्याला माफ करतोय त्याच्या त्या घृणित गुन्ह्यासाठी? तर तसं काहीच नाही. मी त्याला त्याच्या त्या पापासाठी कधीच माफ करणार नाही. कोणावर बलात्कार करण्यासारखा घृणास्पद अपराध करणं हे चुकीचंच आहे. आज जर तो जिवंत असता तर स्वतःच्या हातांनी त्याला ठार केलं असतं, पण हे असं नाही. राजने त्याच्या टेबलाच्या ड्रॉवरमधून काही मोठे A4 साईज फोटोज काढले आणि फेकले विरजाच्या दिशेने. धवन आणि भामरागडच्या त्यात 20 जणांच्या शरीराचे तुकडे होते.
जे देवाईने अत्यंत क्रूरपणे शहरभर टांगले होते. विरजाच्या तोंडातून एक मोठी किंकाळी बाहेर पडली. तिने भीतीने दोन्ही हातांनी डोळे झाकून घेतले. अजून पण शरीर थरथर कापत होतं त्या भयानक दृश्यांच्या आठवणीने. राज, माझा भाऊ मारला गेला त्याची चूक होतीच, पण त्याच्या बहिणीचीही आहे. मला त्याच्या बहिणीला पण तितक्याच क्रूरपणे मारू दे. सगळंच रचून सगळं करून तिने का जिवंत राहावं? मग मीही थांबवतो हे सगळं, कारण खरी गुन्हेगार ती होती आणि अजूनही जिवंत आहे. बघितलं आहे मी तिला तुझ्यावर हल्ला करताना त्या जुन्या हवेलीच्या गच्चीवर. त्या दिवशी आम्ही ठाकूर पॅलेसच्या बाहेरच उभे होतो आणि दुर्बिणीने नजर ठेवून होतो सगळ्या घडामोडींवर. देवाच्या क्रूरतेसाठी देवाई तर मारला जाईलच, पण आता त्याची ती पाताळयंत्री बहीणही मारली जाईल. सोडणार नाही कमिनीला मी, राज रागाने बोलला. विरजा राजला समजावत, खूप छान चित्रकार आहात आणि कवीही. तुम्ही माणूस आहात कुंवर, कदाचित इतक्या 4 वर्षात माणूस म्हणून भेटलेली पहिलीच व्यक्ती. मग का चुकीचं वागत आहात? इतके हळवे आहात, मग माझं मन का समजत नाही तुम्हाला? अजून रक्तबंबाळ प्रेतांची ओझी आपल्या डोक्यावर घेऊन मी जगू शकत नाही. हे सगळं थांबवा, इथेच थांबवा, नाहीतर भामरागड नष्ट होण्यापासून कोणी वाचू शकणार नाही. कारण तो तर आलाय. गोष्ट जेव्हा त्याच्या प्रेमाची असते, त्याच्या विरजा जोशीची असते, तेव्हा तो माझंही ऐकणार नाही. येईल आणि सगळं उद्ध्वस्त करून जाईल. म्हणून हात जोडून विनंती करते तुम्हाला, मला जाऊ द्या माझ्या पतीकडे. नाहीतर मला मारा तरी. खूप झालाय विनाश माझ्यामुळे. आता बास राज. देवाई तुला सेफ ठेवू शकत नाही विरजा, ना जगापासून, ना त्याच्या घरच्यांपासून, आणि नाही स्वतःपासून. तुझं बाळही सुरक्षित नाही आहे तिथे. तू इथे सुरक्षित आहे माझ्याजवळ. मी सांभाळीन तुम्हा दोघांना. एका पत्नीची जागा केवळ तिच्या पतीच्याच जवळ असते कुंवरजी, विरजा बोलली. राज, आणि तो पती देवाई कधीच असणार नाही, विरजा शेवटची प्रार्थना करत. प्लीज. तेवढ्यात जोरजोरात नगाडे वाजल्याचा आवाज आला. सगळं आसमंत दणादणानून निघालं. साऱ्या भामरागडच्या भिंती हलत होत्या. क्षितिजांवर लालबिंब टेकताच देवाई कार्तिक ठाकूरने आक्रमणाला सुरुवात केली होती. पुढे झाल्या होत्या त्याच्या फौजा भामरागडच्या दिशेने. दुसऱ्या बाजूला राजच्या फोनची स्क्रीन ब्लिंक होत होती. नाव होतं मुख्यमंत्री सर्जेराव देशमुख. राज विरजाकडे वळून बोलला, आणि आता खूप उशीर झाला आहे. विरजा हतबलपणे अश्रू गाळू लागली. शेवटी माझ्यामुळे लोक मरणारच. आणि तिथे रानाशांच्या पाठीमागे लपलेली मधुताई दुष्टपणे हसली. ही. आणि देवाई कार्तिक ठाकूर अंतारंभ सुरू. राज विरजा बाल्कनीच्या दिशेने धावले. नगाड्याचा आवाज भामरागडच्या वेशीवरूनच येत होता. तटबंदीवर पूर्वपार काळापासून असलेले नगाडे कधी नव्हे ते शतकानंतर वाजत होते. तर दुसरीकडे पुरोहित, गागाभट्ट आणि काही स्त्रिया मिळून कालीमांच्या मंदिरातले पुरातन ढोल वाजून साऱ्या भामरागडला जाग्या करत होत्या. संपूर्ण आसमंत भीतीने आणि युद्धज्वाराने भरून गेला होता. त्या नगाड्यांना प्रतिसाद म्हणून प्रत्येक चौकाचौकात नगाडे वाजू लागले. रात्रीच्या अस्ताबरोबरच विझत आलेल्या मशाली परत भगभग करत पेटू लागल्या. इतकं भीतीचं वातावरण होतं की लोक दहशतीने घराच्या आत दडून बसले होते. युद्धासाठी जे तरुण रक्तद्वेषाने जमिनीवर उतरलं होतं, त्यांच्या पायाखालची तर जमीनच हादरून गेली होती. देवाई कार्तिक ठाकूर किती भीतीदायक, किती क्रूर होता हे राजला चांगलंच माहीत होतं. तरी पण इतकं दहशतीचं, आतंकिक वातावरण त्याने अपेक्षित केलं नव्हतं. सगळ्यांच्या त्या भयभीत नजरांच्या दिशेने त्याने मान वळवली आणि त्याचे हातपायच गारठून गेले. तर आता पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा. कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कथेचे पुढील भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.